महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. बीपीसीएल कंपनी बाजूला जिथं पिकते तिथं विकलं जात नाही, त्याची परिस्थिती इथं चालली आहे आता. आजी एकटीच आहे अजून, त्यांच्यासोबत कोण पण नाही. चक्कर जर आली आजीला इथं उन्हामध्ये कोण आहे? 84 गावातले लोक आपली इथं आलेले आहेत. उरण तहसीलदारांनी जाहीर केले की शकुंतला गॅस एजन्सी बंद करण्यात आली असून एजन्सीचा कारभार आता पनवेल गॅस एजन्सी आणि सुविधा गॅस एजन्सी पनवेल यांच्या मार्फत चालवण्यात येणार आहे. ग्राहकांनी त्यांच्या जुन्या कंझ्युमर नंबरवरूनच गॅस बुकिंग करावे आणि घरपोच सिलेंडर सेवा मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र 23 एप्रिल पासून ते आज 25 एप्रिल 2026 पर्यंत उरण परिसरातील नागरिकांना भारत गॅसचा सिलेंडर मिळण्यात मोठी अडचण येत आहे. या संदर्भात केलेल्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये अनेक नागरिकांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 180 वा माझा नंबर आहे आता. म्हणजे मला आता किती वाजता काही सांगू शकत नाही अजून. एवढं गव्हर्नमेंट शासन आपले उष्पघातापासून एवढं असं करा तसं करा नियमाळ देतोय आणि एवढे लोकांना वेठी धरतोय. जिथं पिकते तिथं उगला. बीपीसीएल कंपनी बाजूला जिथं पिकते तिथं विकलं जात नाही, त्याची परिस्थिती इथं चालली आहे आता. उष्मघाताचा नियम देऊन फायदा काय? इथं काय पाणी नाही लोकांना. आता एकाला चक्कर येऊन रिक्षात घालून नेला आता. हे चालले काय? गव्हर्नमेंट शासन सर्व आपल्या इथलं. काय फायदा आहे? सत्ताधारी आपल्या इथले आहेत. काहीच नाही उपयोग. आताची यांची भारत गॅसवाल्यांची आता कर्मचाऱ्यांची बोलीभाषा कशी? कारण मागच्या कर्मचाऱ्यांची आताचे जे आहेत ते म्हणजे बोलतात योग्य, प्रत्येकाला असं काही नाही. प्रत्येकाला नियमाने सांगतात बाबा असं असं आहे, ते सर्व बरोबर समजून. पण उष्माघाताचं प्रमाण बघा, आता 11:30 वाजले, एवढं तापमान वाढलंय. अजून किती वेळ कोणाला लागेल सांगू. माझा 180 वा नंबर, माझा आत्ता 110 आलाय. म्हणजे मला फक्त माझे 70 पुढे सिलेंडर गेलेत. मला 2.5 तासात 70 पुढे सिलेंडर. अजून मला कमीत कमी 2-3 तास जाणार आहे त्याला. आता तुम्ही तरुण आणि आता लाईनीमध्ये पाहिला तर काही वयस्कर व्यक्ती पण आहेत. आता जे याला चक्कर आणि तो पण तरुणच होता, तरी त्याला नेला. म्हणजे विचार करा, त्याला आता रिक्षात घालून नेलाय. पण अजून वयस्कर मंडळी अशी किती आहे लाईनीला? याचं काहीच नाही. शासन म्हणजे बघतच नाही. उदाहरणार्थ तहसीलदार साहेबांनी पण एक राऊंड मारायला पाहिजे. इथं काय परिस्थिती सध्या चालू आहे, साहेबांनी राऊंड मारायला पाहिजे. काय परिस्थिती चालू आहे, कसं काय चाललंय. बरोबर नवीन एजन्सीला काम दिलं ते बरोबर सुरळीत चालते की नाही हे लक्ष देणार त्यांनी. शासन काहीच नाही बघत. तुम्ही घ्या, तुम्हाला दिलंय, तुम्ही बघा हँडवर. आता ही व्यवस्था किती दिवस झाले चालू आहे? असा 2-3 दिवस झाले. त्यानंतर ते पण बुकिंगचा प्रॉब्लेम होणार आहे. कारण ऑलरेडी लोकांनी पहिली बुकिंग केलं, ते पण बुकिंग सांगतात हा नाही चालणार आता. जुना बुकिंग नाही चालणार बोलतात ते. म्हणजे हे पण प्रॉब्लेम. म्हणजे एवढा उशीर. आता उद्या तर सकाळी 5:30-6 लोक लाईनीला आली, त्यांचे नंबर आता लागतात. तो विचार करा, एवढं तास उन्हात नाही तर आज नोकऱ्या बिकऱ्या काय आहेत की नाही. सध्या घरपोचची तर व्यवस्था अजिबात काही नाही. परत असं पण करायला पाहिजे माझा मत. का विभाग वाईज द्यायला पाहिजे. पूर्व विभागाला बाबा हा 2 दिवस, इकडं यांना उरण विभागाला 2 दिवस, कुठं डोंगरी विभाग असेल त्यांना 1-2 दिवस, असं विभाग वाईज व्हा. आज उरण तालुक्याची पूर्ण पब्लिक इथं आलेली आहे. या इथं ठिकाणी सध्या लग्न सीझन चालू आहे. त्यांना सिलेंडर लागतातच. अत्यावश्यक ही वस्तू आहे. याचं लोकांनी लोक तर करतात, पण शासनाने काहीतरी याच्यावर हे करणं आहे यांच्यावर. धन्यवाद. नाव काय तुमचं? नरेंद्र पाटील. कुठून आलेत तुम्ही? मुक्ता. मोठी जुईवरनं आलेत. 7 वाजता आलेत. कामं धंद्यावर सोडून आले. म्हणजे सगळं काम साईडला ठेवून सुद्धा यायला लागले. मिनिटापूर्वी इथे एखादा चक्करून पडला, त्याला रिक्षा टाकून दवाखान्यात नेला. चक्करून पडलाय मग 10-15 मिनिटापूर्वी चक्करून पडलाय. नाईट करून आलोय तर बाटल्याला लाईन लावावं लागली. झोपायला की बाटल्याला लाईनच लावत. आणि ती आजी एकटीच आहे अजून, त्यांच्यासोबत कोण पण नाही. चक्कर जर आली आजीला इथं उन्हामध्ये कोण आहे? आजी किती वेळ झाला उभे राहिलेत? 8:30 वाजल्यापासून. गाडी किती वाजता येणार होती बोलले? 9 वाजता येणार होती गाडी, पण 10च्या नंतर झाली. ठीक. आता वाजलेत 11 वाजलेत. 11:30 वाजले. इथं आहे ना. 9चा टाइम देऊन 10:30ला गाडी आली. मग आता 7:30 वाजल्यापासून उभे आहेत लोक. 6 वाजल्यापासून नाही, 5 वाजल्यापासून लोक उभे आहेत. 6 वाजल्यापासून नाही. फक्त हे सिलेंडर घरगुती आपले आहेत का कमर्शियल आहेत का काय? नाही घरगुती. सर्व घरगुती आहेत ना? सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून गॅससाठी रस्त्यावरच लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. या मार्गावर मोठे ट्रेलर व बसची सतत ये-जा सुरू असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक नागरिक सकाळी 6 वाजल्यापासून रांगेत उभे असून 5 ते 6 तास उन्हात थांबावे लागत आहे. प्रचंड उन्हाच्या कडाक्यामुळे
काहींना चक्कर येऊन पडण्याची घटनाही घडली आहे. परिस्थिती पाहता गॅस वितरणासाठी फक्त एकच छोटा टेम्पो उपलब्ध आहे, त्यामुळे वितरणात मोठा विलंब होत आहे. यासाठी तात्काळ गोडाऊनची व्यवस्था करावी, तसेच जास्तीत जास्त छोटे टेम्पो उपलब्ध करून घरपोच सेवा सुरळीत करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. उरण तालुक्यातील 84 गावांमध्ये बहुतांश नागरिक भारत गॅसचा वापर करीत असल्याने ग्राहक संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नियोजनाचा अभाव अधिक ठळकपणे जाणवत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी सर्व घटनास्थळी पाहणी करून तात्काळ उपाययोजना कराव्यात, तसेच गॅस पुरवठा नियमित आणि सुरळीत करावा अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन.